तन्नमो सिद्धरामा प्रचोदयात। ही नगरी सुवर्ण नगरी आहे। सुवर्णवल्ली पुरपालकाय सुवर्णवर्णाय सुखात्मकाय सुधीशवंद्याय सुभावनाय श्री सिद्धरामाय नमः शिवाय। त्रिनेत्रपुत्राय गुणकराय त्रिलोचनाय प्रतिमार्थदाय त्रयंत वेद्याय योगादी संपादे युवती रमणा श्री शाळेन श्री कपिलसिद्ध म्हणजे कटून देवना ताने ताने नीकु पुण्यपादुलु ನಮ್ಮ ಬೇಳುತ್ತ ಭಸ್ಮಂ ಬೇಳುತ್ತ ಎಲೆ ದೇವ ಎದಂಡೆ ವಿಶಾಲದಲ್ಲಿ ಮಾನಯೋಗಿ ನೀರಂತ ಮೂಲಗಳಮ್ಮ ವಿಧಾನಗಳಮ್ಮ ಇಲ್ಲಿಂದ ಏಕ ಹಸ್ತ ಮೂಲಗಳಮ್ಮ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮನಮ ಮನಮ ಸೇರಿಸಿಕೊಂಡರೆ ಯಾಕಲ ಆತನ ಮತ ಮತ ಮೂರು ವರ್ಷ ಕೋಟಿ 3 ವರ್ಷ ಈಗಲೂ ಔಷಧಿಗಳು ತಿರುಗಣ್ಣಯ್ಯ ಹೇ ಬಾಬುವೆ ನೀವೇನ ಮುಗಿದಂತೆ ನಾವು आपला योगदंडाच्या प्रतीक आता राजशेखर अबोने सांगितल्याप्रमाणे आपला 7 नंदध्वज आपण काढलेला आहे आणि त्याच्या चरित्रामध्ये ನಾವು ದೇವೇಂದು ಅವರೇ ತದಂತರ ಮನಮ ಎದರಿ ಕೊಡಿಬಿಟ್ಟರ ಬೆಳಗಲು ಶೀಘ್ರದಂತೆ ಕೈಲಾಸಕ್ಕೆ ಕೊಂಡವ ಕನ್ನೆಯ ಎಲೆ ಕೊಂಡವೆ ಇದೋ ಯಾರು ಆಗಿ ಪುಣ್ಯ ಪಾಪಗಳು ಬಾದಿ ಗುಂಡ ಇಬ್ಬರು ತಪ್ಪದು ನಿತ್ಯಂ ನಿತ್ಯಂ ಐತಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಮತ್ತು निवांत पोलीस प्रशासन त्याचबरोबर सर्व सोय आहे। आतमध्ये संमती कट्ट्याच्या बाजूला सर्वांना विनंती आसपास थांबा। हो, आज जे आहे ते तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला बाराबंदीत उपस्थित राहिलेला आहे। सोलापूरकरांना काय शुभेच्छा द्याल? सिद्धरामेश्वराच्या या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आणि अक्षता सोहळ्याच्या निमित्तानं सोलापूरच्या जनतेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देईन। खास करून सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सिद्धरामेश्वराचे भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्साहानं या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आल्यानंतर समतेचा संदेश सिद्धरामेश्वराचा घेऊन इथून लोक जातात आणि इथं आल्यानंतर एक शांती समाधान या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर मिळतं। सर्व जातीचे सर्व धर्माची लोक एकत्र येऊन या सिद्धरामेश्वराच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। याचा एक आनंद या ठिकाणी आल्यानंतर अनुभवायला मिळतो। अरे भगवंताच्या दारात कोणच छोटा आणि कोणच मोठा नसतो। सिद्धरामेश्वराच्या या अक्षता सोहळ्यामध्ये सहभागी होताना इथं आलेला कोणी VIP नसतो। सगळे आलेले सिद्धरामेश्वराचे भक्त असतात आणि त्या ठिकाणी भक्तामध्ये येऊन बसून या सोहळ्याचा आनंद घेणं आणि सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद घेणं याच्यामध्ये एक वेगळा आनंद या निमित्तानं असतो। तो आनंद VIP मध्ये बसून मिळत नाही हे या निमित्तानं इथं अनुभूती घेतल्यानंतर लक्षात येतं।